मंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतील का? याच्यात प्रचंड मोठ्या आकड्यांची बाहेर चर्चा होते, ती थांबवतील का? नाहीतर यांना एकदा तुमच्या दालनामध्ये बोलवा, आम्ही बोलवा आम्हाला, आणि आम्ही तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज काय चाललं नेमकं. जयंतराव बरोबर आहे ना? हा प्रश्न आउट ऑफ स्कोप आहे, त्यांनी वेगळा प्रश्न याच्यावर विचारावा, मी त्याला उत्तर देईन. स्वागत आहे तुमचं मराठी क्रांती या चॅनलवर. छगन भुजबळ सध्या हे नाव थोडं जास्तच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे यांच्या विरुद्ध बोलून भुजबळ चांगलेच प्रकाश झोतत आले. त्यामुळेच की काय, आता ते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुद्धा डोळ्यात आले आहे असं म्हणावं लागेल. त्याचं झालं असं की सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी धान्य वाटपात घोटाळा झाल्याचे आरोप भुजबळांवर केले. यावर भुजबळ म्हणाले, हा प्रश्नच आउट ऑफ स्कोप आहे. याबाबतचा पूर्ण व्हिडिओ आपण बघणारच आहोत, पण त्याआधी कोणत्या घोटाळ्यांमध्ये भुजबळ यांचं नाव आलं ते आपण बघूया. स्कॅम म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे अब्दुल करीम तेलगी. तेलगी स्कॅम तुम्हाला आठवतच असेल. नकली स्टॅम्प पेपर घोटाळा 2003 साली झाला होता. यात शरद पवारांच्या समवेत नार्को टेस्टमध्ये तेलगीने भुजबळांचं सुद्धा नाव घेतलं होतं. नंतर ते प्रकरण मिटवलं गेलं. त्यानंतर आत्ताच झालेल्या सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळांचं नाव आलं. त्यात त्यांना अटकही झाली. आता ते बाहेर कसे आले ते तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि आता विरोधक त्यांच्यावर धान्य वाटप घोटाळ्याचे आरोप लावत आहे. ते खरे की खोटे हे येणाऱ्या काळातच कळेल. पण एखाद्या नेत्याचं नाव कोणत्या घोटाळ्यांसोबत सारखं येत असेल तर मतदार राजाला हुशार होण्याची वेळ आली आहे. असो, अधिवेशनात नेमकं काय घडलं ते आपण बघूयात. की रेशन दुकानात मिळणारा तांदळाचा दर्जा देखील निकृष्ट दर्जाचा असतो. केंद्र सरकारने तांदळाचं एज टेस्टिंग करण्यास सांगितलेलं आहे. आता प्रश्नावर आलो. एज टेस्टिंग करण्यास सांगितलेलं आहे, परंतु कुठेही एज टेस्टिंग केलं जात नाही. फक्त कागदोपत्री केल्याचं दाखवलं जातं. एज टेस्टिंग केल्यास 70 ते 80% तांदूळ अपात्र होतो. विदर्भामध्ये शेड्यूल ऑफ रेट्स नुसार वाहतूक केली जात नाही, कारण विदर्भातील कंत्राटदार SOR नुसार टेंडर्स कुणाला भरायला देत नाही. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न यासाठी आहे की अध्यक्ष महोदय, याच्यात ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. यामध्ये गोंदियाचा धान हे अहमदनगरमध्ये नेऊन देण्याची गरज नाहीये. कदाचित FCI मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या आसपास कुठून तरी प्रोक्युअर करून अहमदनगर जिल्ह्यात आपण वाटप करू शकतो. आणि राज्य सरकारचा हा प्रचंड मोठा वाहतुकीवरचा जो खर्च करण्याचा राज्य सरकारचा हट्ट आहे तो कुठेतरी थांबेल. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय प्रचंड मोठा खर्च सरकार विनाकारण करतंय. त्यामुळं हा प्रश्नच मुळात त्याच्यातनं उद्भवलेला आहे की आता एवढी सरळ सवय झालेली आहे की सरकारच्या त्या समितीचा निर्णय होण्याच्या आधीच धान्य ट्रान्सपोर्ट करण्याची घाई झालेली आहे. त्यामुळं सगळं सर्रासपणाने चालू आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतील का? याच्यात प्रचंड मोठ्या आकड्यांची बाहेर चर्चा होते, ती थांबवतील का? आणि कोणत्याही परिस्थितीत अधिकारी आणि तो कंत्राटदार यांच्यामध्ये जे नेक्सस आहे ते ब्रेक करतील का? हा माझा प्रश्न. आपण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करून, कच्चा माल करून त्याला बघ आपण तांदूळ करतो आणि तांदूळ बघ रेशनच्या दुकानाला. त्याच्यातही ते जयंत पाटील साहेबांनी जे सांगितलं की दूरचे जिल्हे त्याच्यामध्ये पहिले कसे देतात, ट्रान्सपोर्टिंग मध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यातही भ्रष्टाचार आहे. अध्यक्ष महाराज, याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार येतोय, लुटली जात आहे. हा त्याच्यातला स्पेसिफिक प्रश्न, या प्रश्नाच्या मागचा मथाडा तोच आहे. आमचा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे की सुतळीचा मी विषय केला, त्याच्यावर आपण हे केलं पाहिजे. आणि दुसरं आम्हाला सांगितलं पाहिजे की हे सगळं करप्शन चाललेलं आहे, हे आपल्या पातळीवर आपण थांबवाल का? पर्टिक्युलर एखादी गोष्ट जर आपण लक्षात आणून दिली तर जरूर त्याच्यावर त्याची मी चौकशी आम्ही करू. परंतु या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहतो की ह्या सगळ्या तुमच्या 5 जिल्ह्यातला तांदूळच संपूर्ण महाराष्ट्राभर शेवटपर्यंत आपण पोहोचवत असतो. ही परिस्थिती अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे जे आहे हे जिल्हे जे आहेत जोडले जातात जिथे आवश्यक असते त्याप्रमाणे. आणि सुतळीचा फक्त जे आहे 20 कोटीची घेतली होती आणि ती GM करून घेतलेली आहे. आणि त्याचा जो आहे तो मार्क वगैरे जो आहे त्याचा
त्याचा म्हणजे योग्य प्रकारची ती सुतळी आहे. त्या सुतळीचे सुद्धा भाव अनेक वेगळे. पण हा प्रश्न जो आहे हा आउट ऑफ स्कोप आहे अध्यक्ष महोदय. हा प्रश्न आउट ऑफ स्कोप आहे. त्यांनी वेगळा प्रश्न याच्यावर विचारावा, मी त्याला उत्तर देईन. तुमच्या दालनामध्ये बोलवा, आम्ही बोलवा आम्हाला, आणि आम्ही तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज काय चाललं नेमकं. जयंतराव बरोबर आहे ना. अध्यक्षाच्या दालनामध्ये या प्रश्नावर एक मीटिंग लावली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय, मंत्री आणि सचिव बोलवा. ठीक आहे. काय चाललंय याच्यात अध्यक्ष महाराज सांगा ना तुम्ही. आम्हाला न्याय मिळाला नाही अध्यक्ष महाराज. राज्याची तिजोरी लुटली जाते अध्यक्ष महाराज. तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज. आदरणीय मंत्री महोदय, त्यांना सभागृहात बोलू दे, बोलतात बोलू दे. अध्यक्ष महोदय, ह्या प्रश्नाशी संदर्भात प्रश्न असेल तर हे सगळे पैसे जे आहेत केंद्र सरकार जे आहे प्रतिपूर्ती करते आपल्याला. शेवटच्या ग्राहकाला आपण हा सगळा अन्नधान्य पोहोचवतो, त्याची प्रतिपूर्ती जी आहे एक केंद्र शासनातर्फे होत असते. त्यामुळे राज्याची जी आहे लूट चाललेली वगैरे जे आहे त्या संदर्भामध्ये वेगळं त्यांनी जर मला काही माहिती दिली तर त्याची चौकशी करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.